नमस्कार शेतकरी मित्रांनो, महिन्याभरापूर्वी PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. दुसरीकडे शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. आता हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याचवेळी लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित देखील ठेवले जाणार आहे. महाराष्ट्रातील लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र हप्ता येण्याआधी नियमांमध्ये बदल आणि तपासणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार निकषांची कठोर अंमलबजावणी केल्याने अपात्र लाभार्थी वगळत जात आहे. एकीकडे PM किसानच्या 20व्या हप्त्यावेळी 96 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला नव्हता, तर 21व्या हप्त्यावेळी हा आकडा 92-93 लाखांपर्यंत खाली आहे. म्हणजे जवळपास 4 ते 5 लाख शेतकऱ्यांना या लाभापासून वगळले गेले. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत देखील हाच प्रकार होत आहे. योजनेमधून वगळले जाण्याची कारणे काय आहेत? तर मृत लाभार्थी सुमारे 28,000 नावे काढली आहेत. दुहेरी लाभ, एकाच जमिनीवर दोनदा लाभ घेणार समोर येत आहे. रेशन कार्डाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. ITR धारक शेतकऱ्यांना याच्यातनं वगळण्यात येत आहे. आता 8वा हप्ता कधी मिळणार? तर 8वा हप्ता डिसेंबरच्या जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या हप्त्यापर्यंत हा हप्ता मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धन्यवाद.